श्रीरामपुरात थरार, चालत्या कारवर उलटली उसाची ट्रॉली, स्विफ्टचा चक्काचूर, देवतारी त्याला कोण मारी, म्हणत दोघे बचावले. श्रीरामपूर येथून एक धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येत आहे. आज रात्री 8 वाजेच्या सुमारास श्रीरामपूरच्या कुप्रसिद्ध रेल्वे उड्डाणपुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची भरलेली ट्रॉली थेट एका स्विफ्ट डिझायर कारवर पलटी झाली. या भयानक अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. पण नियतीने या दोघांवर कृपा केली असावी, कारण देवतारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे कारमधील दोन्ही प्रवासी सुदैवाने बचावले आहेत. नेवासा येथील आसिफ अहमद शेख आणि आरिफ मोहम्मद शेख हे दोघे आपल्या स्विफ्ट डिझायर कारने क्रमांक MH12MB 8264 नेवाशाच्या दिशेने निघाले होते. गाडी श्रीरामपूर रेल्वे उड्डाणपुलावर पोहोचताच अचानक उसाने भरलेली ट्रॉली त्यांच्या कारवर कोसळली. ट्रॉलीच्या प्रचंड वजनाने कारचा वरील भाग पूर्णपणे चेपला गेला. विशेष म्हणजे श्रीरामपूरचा हा रेल्वे उड्डाणपूल सध्या अपघातांचे केंद्र बनला आहे. पुलाच्या दयनीय अवस्थेमुळे येथे दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत. धक्कादायक म्हणजे अवघ्या 10 दिवसांपूर्वीच याच पुलावर एका ट्रकखाली सापडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच आज पुन्हा हा थरारक अपघात घडला आहे. या सर्व घटनांवरून हे स्पष्ट होते की उड्डाणपुलाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष थेट प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. यामुळे संतप्त झालेले नागरिक या पुलाला आता वाहतुकीसाठी नव्हे तर मृत्यूचा सापळा म्हणत आहेत. प्रशासनाने वेळीच जागे होऊन या पुलाची दुरुस्ती न केल्यास भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय न्यूज चॅनलसाठी श्रीरामपूर. आज आम्ही श्रीरामपूर ओव्हरब्रिजवर आहे आणि आपण बघू शकता माग ऊसाचं कंटेनर जे आहे, ऊसाचं जे ट्रॅक्टर आहे ते पूर्ण ट्रॉली मेन आपल्या ओव्हरब्रिजवर चढून दोन्ही पण ट्रॉल्या सटकून मागं आल्या आणि एका स्विफ्ट डिझायरवर त्या पलटी झाल्या. आपण मागील काही दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी एका महिलेचा इथं अपघात बघितला. ती महिला काही वाचू शकली नाही आणि असे कित्येक अपघात या ओव्हरब्रिजवर झालेले आहे. आणि आपण श्रीरामपूरकर किंवा आपले आमदार खासदार जे कोणी जबाबदार व्यक्ती हे किती दिवस आणि का बरं शांत बसणार आहे ते आम्हाला समजत नाही. किती जीव घेणार आहे आणि किती जीव गेल्यानंतर इथं या ओव्हरब्रिजला प्रकाशमय होईल. इथं एक लाईट नाही आहे. मी पण लहानचा मोठो या श्रीरामपूरमध्ये झालो. जेव्हा आपण ओव्हरब्रिज चढतो आणि खाली उतरतो एक लाईट सिंगल लाईट पण आपल्याला इथं भेटणार नाही. का गाडी कुठनं येते आहे काय आहे. रोडला रिफ्लेक्टर असतात, एक रिफ्लेक्टर बी रोडला नाही. आणि सेफ्टीचा विचारच सोडून टाका. दोन्ही बाजूने असे भरपूर ठिकाणं आहे की जिथून आपण डायरेक्ट खाली जाऊ शकतो. तर माझी कळकळून विनंती आहे का आता किती जीव घेणार. एक श्रीरामपूरकर म्हणून कोणत्याही सत्ताधारी असो किंवा कोणता पक्ष असो मला कोणाचंही काही घेणं देणं नाही. मला फक्त एकच म्हणायचं आहे का आपण किती ॲक्सिडेंट बघणार आहे, किती लोक मरताना बघणार आहे. कारखानेवाले कारखान्याचे पैसे कमवू राहिले, जे ट्रॅक्टर वाहतूकवाले ते त्यांची कमाई बघताय. पण ज्यांचा जीव जातोय त्यांच्या घरच्यांचं काय. तुम्ही मेहरबानी करून याच्यावर लक्ष टाका. फक्त एवढीच विनंती माझी, बाकी काही म्हणणं नाही.